आज आपण इथे हिरव्या वाटाण्यापासून क्रिस्पी व आतून सॉफ्ट असे मटार कटलेट बनवणार आहोत। तर इथे पाणी उकळून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 2 कप हिरवा वाटाणा टाकलेला आहे। वाटाणा आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। ते कढईमध्ये मी 1 वाटी पोहे, अर्धी वाटी डाळ व फुटाण्याची डाळ म्हणजेच कडक आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। थंड करून आपल्याला मिक्सरमधनं अशी त्याची पावडर बनवून घ्यायची। तर इथे वाटाणा शिजवून झालेला आहे। तर हा वाटाणा मी प्लेटमध्ये काढून माझ्याकडे असे मॅशर आहे त्यांनी मी असा बारीक करून घेत आहे। जास्त मॅश न करता थोडासा दाणेदारच ठेवायचा आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे। जिरे 1 चमचा, अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतरला जे आपण वाटाण्याचे जे सारण आहे ते आपण मॅश करून घेतलेले आहे ते टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतरला सारण काढून घ्यायचे आहे। त्यानंतरला एका बाउलमध्ये मी ते सारण काढून घेतलेले आहे। 1 वाटी उकडलेला बटाटा घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे पोहे आणि डाळ व भाजून घेतलेली पावडर बनवलेली टाकलेली आहे। तर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडासा ओवा, तीळ, कोथिंबीर, चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग हे टाकून मिक्स करून आपल्याला व्यवस्थित मिश्रण मळून घ्यायचे आहे। त्यानंतरला हाताला थोडेसे तेल लावून गोल आकाराचे असे कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता आपले किती सुंदर असे कटलेट्स तयार झाले आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व कटलेट्स तयार करून त्याच्यावरती थोडेसे तीळ लावून घेतलेले आहेत। तर आपल्याला कटलेट फ्राय करण्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे। तेल व्यवस्थित सर्व पॅनला पसरून त्याच्यामध्ये तेल गरम झाले की एक कटलेट्स सोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व कटलेट्स आपल्याला मंद आचेवरती खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर कटलेट्स एका सेटनं व्यवस्थित खरपूस असे फ्राय करून झाल्यानंतरला मी पलटून घेत आहे। तर पाहू शकता कटलेट्सचा खूप सुंदर असा कलर आलेला आहे। अशा प्रकारे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे मटार कटलेट्स तयार आहेत। तर रेसिपी आवडली असली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।